Very good morning. Today we are going to perform our third practical from advanced survey subject. Okay. So the name of practical is intersection method of plane table survey. So आपण प्लेन टेबल सर्वे मध्ये चार पद्धतीने आपण प्लेन टेबल सर्वे करतो. त्यापैकी पहिली जी मेथड आहे रेडिएशन मेथड. सो पहिले जे दोन प्रॅक्टिकल बघितलेले आहेत ते रेडिएशन मेथड वरती आपण बघितलेले आहे. आता या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला बघायचं आहे इंटरसेक्शन मेथड, जी दुसरी मेथड आहे. इंटरसेक्शन मेथड ऑफ प्लेन टेबल सर्वे. सो हे आपण आता या प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहे. ओके. आता ही सुटेबिलिटी बघूया. सुटेबिलिटी. आता इंटरसेक्शन मेथड कधी सुटेबल आहे ज्यावेळेला आपल्याला लिनियर मेजरमेंट घेता येत नाही. से फॉर एक्झाम्पल सपोज या ठिकाणी रिव्हर आहे किंवा ऑब्स्ट्रक्शन आहे आणि या ठिकाणी बिल्डिंग आहे. सो हे दोन वेगवेगळे स्टेशन्स आहेत. सो या दोन वेगवेगळ्या स्टेशन मधून आपल्याला हे मेजरमेंट घेता येत नाही कारण का या ठिकाणी ऑब्स्ट्रक्शन आहे. रिव्हर असेल किंवा नाला असेल किंवा डिप्रेशन आहे, चर जर असेल, ओके, खुदाई केली असेल तर त्या केस मध्ये आपल्याला हे डिस्टन्स मेजर करता येत नाही. ओके. सो रेडिएशन मेथड इथं फेल होते. सो त्या केस मध्ये आपल्याला विदाउट मेजरिंग दिस डिस्टन्स यू कॅन एबल टू प्लॉट दिस बिल्डिंग बाय यूजिंग द मेथड विच इज नोन एज intersection method. Okay, so intersection method is suitable when radiation method is not applicable. At that particular situation intersection method is used to plot the interior details of the building. Okay, so we will see the procedure of intersection method. प्रोसिजर आपण थोडक्यात बघणार आहे. प्रोसिजर. सो इंटरसेक्शन मेथड मध्ये आपल्याला दोन प्लेन टेबल स्टेशन सिलेक्ट करावे लागतात. ओके. सो सपोज दिस इज प्लेन टेबल स्टेशन ए. ओके. अँड या ठिकाणी जर दो इलेक्ट्रिक पोल असतील, ओके, सपोज दिस इज वन ऑब्जेक्ट पी म्हणूया आपण त्याला. ओके. आणि या ठिकाणी दुसरा ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट क्यू. ओके. सो असे दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत. सो पी हा ऑब्जेक्ट इथं आहे आणि क्यू इथं आहे. सो इंटरसेक्शन मेथड मध्ये प्लेन टेबल ए या ठिकाणी सेट केलं जातं. प्लेन टेबल ए या ठिकाणी सेट केल्यानंतर प्लेन टेबलचं ओरिएंटेशन केलं जातं. ओरिएंटेशन म्हणजे काय, नॉर्थ डायरेक्शन राईट हँड टॉप कॉर्नरला मार्क केली जाईल. त्याच्यानंतर प्लेन टेबल जे आहे ते प्रॉपरली लेवल मध्ये केलं जाईल स्पिरिट लेवलचा वापर करून. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सपोज यू फॉर्म ना हा पॉइंट जो आहे ग्राउंड वरचा जो पॉइंट आहे, ए हा ग्राउंड वरचा पॉइंट आहे, तो आपण यू फॉर्मचा वापर करून प्लेन टेबल शीट वरती ट्रान्सफर केला. सो त्या पॉइंटला आपण म्हणणार आहे स्मॉल ए. आता अलिडेटचा वापर करून विथ द हेल्प ऑफ अलिडेट यू हॅव टू ड्रॉ द रेज. ओके. सो या अलिडेटची जी काय आय वेन आहे या स्लिट मध्ये बघून हा जो काय हॉर्स हेअर आहे समोर असणारा हा हॉर्स हेअर आहे तो काय करायचा आहे, आपल्याला इथून एक रे ड्रॉ करायचा आहे. सो हा रे जॉइन होईल ऑब्जेक्ट पी ला. ओके. सिमिलरली अलिडेटचा वापर करून ए पासून क्यू कडे जाणारा जो काय रे आहे तो पण आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ओके. सो ड्रॉ अ रे which will join from A to our second object Q. ओके. सो आपण या ठिकाणी कुठलेही मेजरमेंट घेतलेले नाही. सो या ठिकाणी एक रे P ला जॉइन होते आणि एक रे Q ला जॉइन होते. आता आपल्याला प्लेन टेबल जे आहे ते B या ठिकाणी शिफ्ट करायचं आहे. सो प्लेन टेबल B या ठिकाणी शिफ्ट करत असताना शिफ्ट करण्याआधी हे जे काही डिस्टन्स आहे ए पासून बी चं जे डिस्टन्स आहे ते टेपचा वापर करून मेजर करायचं आणि इथून ए पासून एक रे बी या ठिकाणी जो रेंजिंग रॉड असणार आहे त्याला जॉइन होणारी जे एक रे ड्रॉ करायची आणि हे जे काही स्केल असेल डिस्टन्स जे आहे डिस्टन्स सपोज हे डिस्टन्स 10 मीटर असेल तर स्केलनं हे डिस्टन्स या ठिकाणी कन्वर्ट करायचं आहे. ओके. सो या ठिकाणी पॉइंट बी आहे. सो हे जे डिस्टन्स आहे बी
सो टेपनं मेजर केलं डिस्टन्स आहे आणि विथ स्केल वी प्लॉट द डिस्टन्स ऑन द ड्रॉइंग शीट. आता हे डिस्टन्स AB आहे, याला म्हणतोय आपण बेस लाईन. स्मॉल डिस्टन्स जे AB आपण प्लॉट केलेला आहे ड्रॉइंग शीट वरती त्याला म्हणतोय आपण बेस लाईन. फक्त बेस लाईनचं आपल्याला मेजरमेंट इथं घ्यावं लागतं या मेथडमध्ये. ओके, त्याच्यानंतर बेस लाईनचं मेजरमेंट घेतल्यानंतर प्लेन टेबल इथून आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या पोझिशनला शिफ्ट करायचं आहे. ओके, सो या ठिकाणी B या ठिकाणी प्लेन टेबल शिफ्ट केलं. सो ज्या वेळेला B या ठिकाणी शिफ्ट केलं त्यावेळेला या ज्या पूर्वीच्या ज्या काही रेज आहेत, ओके, सो या दोन वेगवेगळ्या रेज ज्या आहेत, एक रे या दिशेने असणार आहे. ओके, हेच प्लेन टेबल इथं शिफ्ट केल्यानंतर ह्या पूर्वीच्या दोन रेज ड्रॉ केलेल्या आहेत. आता आपला जो पॉइंट आहे तो B इथं आहे. सो A या स्टेशन वरून हे दोन रे आपण ड्रॉ केलेले आहेत. हा रे कुठं जातोय तर P ला आणि हा रे जातोय Q ला. ओके, सो आता B या ठिकाणावर परत आपल्याला दोन रे ड्रॉ करायचे आहेत. सो एक रे कुठं जाईल P ला आणि दुसरा रे Q ला जाईल. ओके, सो Q या ठिकाणी दुसरा रे जाईल. ओके, नाउ we get the two different points. ओके, सो A या ठिकाणाहून निघालेला जो काय A या स्टेशन वरून रे आहे आणि B या ठिकाणाहून निघालेला रे आहे. सो ते एकमेकाला जिथे इंटरसेक्ट होतील त्या ठिकाणी आपल्याला पॉइंट P मिळेल. येते का लक्षात? सो A या ठिकाणाहून निघालेला रे आणि B या ठिकाणाहून पहिला जो काय P या ठिकाणी ड्रॉ केलेला रे आहे तो ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल त्या ठिकाणी आपल्याला पॉइंट P मिळाला. सिमिलरली पॉइंट Q कसा मिळेल तर या ठिकाणी आपल्याला पॉइंट Q मिळतो. ओके, सो हा जो काही रे आहे या A स्टेशन वरून ड्रॉ केलेला Q चा रे आणि B स्टेशन वरून ड्रॉ केलेला Q चा रे आहे तो या ठिकाणी मीट होतोय. सो त्या ठिकाणी आपल्याला पॉइंट मिळतो Q. सो स्मॉल q टाकूया. ओके, सो या पद्धतीने आपल्याला P आणि Q ची पोझिशन जी आहे ती आपण फाइंड आउट केलेली आहे. या मेथड मध्ये फक्त आपण एक मेजरमेंट घेतलेला आहे. सो मेजरमेंट ऑफ बेस लाइन AB. सो AB जी आहे, AB जी लाइन आहे, AB इज अ लाइन बिटवीन टू स्टेशन्स. याच्यामध्ये फक्त एक मेजरमेंट आपण घेतलेलं आहे टेपचा वापर करून. सो या मेथड मध्ये आपण कुठलेही मेजरमेंट न घेता रे ड्रॉ करून दोन वेगवेगळे रे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील. सो दोन वेगवेगळे रे ज्या वेळेला इंटरसेक्ट होतील त्यावेळेला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे सो दॅट विल बी अवर पॉइंट ऑफ इंटरेस्ट. ओके, सो दोन वेगवेगळे रे ज्या वेळेला एकमेकाला कट करतील सो तो पॉइंट जो आहे सो तो पॉइंट आपल्याला या मेथड मध्ये फाइंड आउट करायचा असतो. ओके, सो या पद्धतीने दोन ऑब्जेक्ट असतील तर आपण इंटरसेक्शन मेथडचा वापर करून आपण त्याचे काही डिस्टन्स आहे किंवा तो पॉइंट आहे तो फाइंड आउट करू शकतो. ओके, सो दिस इज अ सिंपल प्रोसिजर. आता मॅन्युअल मध्ये तुम्हाला जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत किंवा प्रोसिजर राईट डाऊन करण्यासाठी सांगितलेले आहे. सो प्रोसिजर तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये सिंपल लँग्वेज मध्ये लिहा. तुम्हाला जे काही अंडरस्टँडिंग झालेलं आहे या मेथडचं सो ते समजून घेऊन तुम्ही ही प्रोसिजर जी आहे ती व्यवस्थित लिहा त्या मॅन्युअल मध्ये. त्याच्यानंतर मॅन्युअल मध्ये आपल्याला जे काही क्वेश्चनरीज किंवा इतर जे इन्स्ट्रुमेंट कोणकोणते वापरले सो या प्रॅक्टिकल साठी आपण प्लेन टेबल एक वापरलेलं आहे. प्लेन टेबल, त्याच्यानंतर मेजरिंग टेप, त्याच्यानंतर दोन आपल्याला रेंजिंग रॉड लागतील किंवा दोन फ्लॅग लागतील. फ्लॅग. ओके, सो त्याचे काय ॲक्सेसरीज आहेत किंवा रिसोर्सेस आहेत जे आपल्याला लागणार आहे ते इन्स्ट्रुमेंट आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द थर्ड प्रॅक्टिकल दॅट इज इंटरसेक्शन मेथड ऑफ प्लेन टेबल सर्वे. आता याच्यानंतरच्या प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहे तीन जर पॉइंट असतील सो इंटरसेक्शन मेथड बाय युजिंग टू पॉइंट. आता ह्या ठिकाणी दोन पॉइंट आहेत ते कन्सिडर केलेले आहेत. सपोज आता तीन पॉइंट असतील तर तीन वेगवेगळ्या रे, तीन अजून एक रे आपल्याला ड्रॉ करावा लागेल इथून. ओके, सो त्या मेथडने सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, सो दिस इज द सिंपल प्रोसिजर ऑफ द इंटरसेक्शन मेथड ऑफ प्लेन टेबल सर्वे. ओके, सो इंटरसेक्शन मेथड ही अतिशय सिंपल मेथड आहे. ज्या वेळेला रेडिएशन मेथड आपल्याला वापरता येत नाही त्या केस मध्ये आपल्याला इंटरसेक्शन मेथडचा वापर करून जे काही इंटेरियर डिटेल्स आहेत, इंटेरियर
डिटेल्स ऑफ बिल्डिंग ते आपल्याला लोकेट करू शकतो आपण. इंटेरियर डिटेल्स ऑफ बिल्डिंग इज लोकेटेड बाय युजिंग इंटरसेक्शन मेथड व्हेन रेडिएशन मेथड इज नॉट पॉसिबल. ओके, सो मार्शी लँड असेल किंवा ग्राउंड वरती पाणी असेल तर त्या केसमध्ये आपण मेजरमेंट टेलचा वापर करून घेऊ शकत नाही. सो त्या केसमध्ये इंटरसेक्शन मेथडचा वापर करून आपण इंटेरियर डिटेल्स हे लोकेट करू शकतोय किंवा तो सर्वे करू शकतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अवर थर्ड प्रॅक्टिकल. ओके, सो याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट्स असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकताय. ओके, थँक्यू.